बारामतीमध्ये दादा असताना एक वचक होता. DYSP PI हे चांगली लोक आहे, पण कुठं ना कुठेतरी दादांनी बसवलेली घडी बारामतीच्या कायदा व सुव्यवस्थेची ही कुठेतरी खराब व्हायला लागली असं लोकांचं तिथं मत आहे. त्यामुळे दादांचा वचक नसल्यामुळे काही लोक हे डोकं वर काढत आहेत आणि त्या बाबतीतली भीती बारामतीकरांनाही वाटते आणि मी स्वतः बारामतीकर असल्यामुळे मला सुद्धा त्या ठिकाणी वाटते. बारामती तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिमिनल ॲक्टिव्हिटी ही वाढलेली आहे. त्याच्यामध्ये एक तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे ड्रग्सचा. ड्रग्समध्ये दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये जे काही आपल्या मेडिकलमध्ये मिळणारे ड्रग्स आहेत, जे काही हृदयासाठी वापरले जातात, काही आपण पेन किलर असतात, त्याचं सेवन बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे दुकानात हे ऑफिशियली मिळतं आणि त्याच्याचबरोबर काही जिमला जाणारी मुलं त्यांच्याकडनं एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीनचं इंजेक्शन आहे, त्याचं सेवन हे वाढत चाललेलं आहे. याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असं आम्हाला कळालं. त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी गांजा पण मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पकडण्यात आला. त्याच्याचबरोबर काही स्थानिक छोटे राजकीय नेते असतील आणि काही इतर लोक मिळून तिथं वेगळ्या पार्ट्या ज्या ड्रग्सच्या या आयोजित केल्या जातात, वेगळी नावं दिली जातात, म्यू पुसीकॅट, अजून काहीतरी वेगळं आणि मग ते ऑफिशियली मोबाईलवर टाकलं जातं, स्टेटस ठेवलं जातं आणि तिथं त्या पार्ट्या होतात आणि हे प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा पोटनिवडणुकीचा प्रचार करत होतो, लोकांनी आम्हाला असं सांगितलं की याच्यात लक्ष द्यावं लागेल. दादांनी आणलेले अधिकारी ज्याच्यामध्ये SP साहेब अतिशय कार्यक्षम आणि चांगला अधिकारी, DYSP PI हे चांगली लोक आहे, पण कुठं ना कुठेतरी दादांनी बसवलेली घडी बारामतीच्या कायदा व सुव्यवस्थेची ही कुठेतरी खराब व्हायला लागली असं लोकांचं तिथं मत आहे. याच्याचबरोबर व्यापाऱ्यांना धमक्या देणं, तिथं कुठंतरी पैसा वसूल करणं, तिथं छोट्या मोठ्या चोऱ्या त्याच्यामध्ये होणं, हेचंही प्रमाण तिथं वाढत चाललं आहे. आणि पालक, मी स्वतः एक पालक आहे, पालक म्हणून लोकांचं मत आहे की 60,000 पेक्षा जास्त मुलं हे बारामती तालुक्यामध्ये आज शिक्षण घेतात. त्याच्यामध्ये विद्याप्रतिष्ठान, TC कॉलेज, शारदानगर, माळेगाव, सोमेश्वर, MES असे बरेच काही कॉलेजेस आहेत, स्कूल्स आहेत. तिथं जेव्हा मुली जातात तेव्हा पूर्वी दादांच्या आदेशाच्या अनुसार पोलीस तिथं मोठ्या प्रमाणात उपस्थित राहायचे. त्यामुळे टार्गेट पोरं जे तिथं येऊन मुलींना त्रास द्यायचे ते कधीही दादांच्या काळामध्ये त्रास देत नव्हतं. पण आता परत एकदा ती पोरं तिथं जाऊन मुलींना काहीतरी वेडवाकडं बोलणं याचं प्रमाण तिथं वाढलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरही कुठं ना कुठंतरी कंट्रोल आणण्याची जरूरत आहे, आमचं असं त्या ठिकाणी मत आहे. त्यामुळे लोकांच्या वतीने आज इथं येऊन आम्ही जे ऑफिशियल ड्रग्स आणि अनऑफिशियल ड्रग्स याचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे, मुलींच्या सुरक्षिततेचा विषय असेल, त्याच्याचबरोबर छोट्या मोठ्या ज्या चोऱ्या या बारामतीमध्ये वाढत चाललेल्या आहेत, त्याची काही उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत. याच्यावर लवकरात लवकर कंट्रोल हा आणला गेला पाहिजे, यासाठी आम्ही SP साहेबांना भेटलो. SP साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. पुढच्या काही दिवसातच कारवाई तिथं सुरू होतील आणि त्याला नक्कीच एक चांगलं स्वरूप, नाहीतर एक डिसिप्लिन, नाहीतर एक कायदा व सुव्यवस्थेची पूर्वीसारखी परिस्थिती बारामतीमध्ये अशी अपेक्षा. जर पुढच्या 15 दिवसामध्ये तशी परिस्थिती आली नाही, मग कुठं ना कुठेतरी लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल, अशी भूमिका लोकही त्या ठिकाणी घेऊ शकतील असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. दादा असताना या राज्यामध्ये जे काही सहकारमध्ये घेणारा निर्णय आहे, कोणाचं इतर लोकांचं धाडस नव्हतं दादा असताना सहकारच्या विरोधात निर्णय घेणं. जसं प्रशासक बसवणं घेतला ना महाराष्ट्रामध्ये निर्णय, तसंच बारामतीमध्ये दादा असताना एक वचक होता. अधिकाऱ्यांवर वचक होता आणि इतरही लोकांवर वचक होता. जे चटरपटर चोरी करणारे लोक कधीच पुढं त्या ठिकाणी येत नव्हते, भीती वाटत होते. पण दादा नसताना तो वचक कुठेतरी निघून गेला आहे. त्यामुळे मला असंही कळालं आहे की रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये सुद्धा वरच्या लेवलला नसेल, पण खालच्या लेवलला 2-3 हजार 10,000 रुपये घेतल्याशिवाय तिथं कामं होत नाही. आता हे काय फक्त बारामतीत अशी परिस्थिती असं नाही, बऱ्याच मतदारसंघामध्ये सुद्धा आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा अशी चिरीमिरी घेणारे लोक आहे, पण आम्ही सातत्याने बैठक घेऊन तो विषय त्या ठिकाणी संपवतो. त्यामुळे दादांचा वचक नसल्यामुळे काही लोक हे डोकं वर काढत आहेत आणि त्या बाबतीतली भीती बारामतीकरांनाही वाटते
आणि मी स्वतः बारामतीकर असल्यामुळे मला सुद्धा त्या ठिकाणी वाटतं. सुनेत्रा वहिनींचा वचक किंवा दरारा म्हणा किंवा एक कंट्रोल म्हणा तो नाही असं वाटतं. नाही, त्यांचा वचक 100% त्या ठिकाणी असेल, पण जो काही वचक आहे तो दादांच्या लेवलला घेऊन आपल्याला जावं लागेल आणि दादांच्या लेवलला वचक घेतल्यानंतर आणि कडक निर्णय घेतल्यानंतरच कुठेतरी एक दहशत चांगल्या हेतूतून लोकांच्या बाजूची दहशत त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते.